दरम्यान साताऱ्यात ज्या कारखान्यावरती पोलिसांनी धाड टाकून ड्रग्ज जप्त केलेलं होतं तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। सातारा जिल्ह्यातील सावरी ड्रग्ज प्रकरणातील जो कारखाना आहे सावरी गावातील, या कारखान्याकडे जाणारा जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे याच्यावर आता उबाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संशय व्यक्त केलेला आहे, आक्षेप घेतलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर 1200 मीटरचा हा रस्ता जवळपास 75 लाख रुपये खर्च करून हा रस्ता बनवण्यात आल्याचा असल्याचा देखील आरोप आता सुषमा अंधारेंनी केलेला आहे। मात्र दुसरीकडे ग्रामस्थांशी बोललं असता, स्थानिक नागरिकांशी बोललं असता, माहिती घेतली असता आपल्याला अशी माहिती समजते आहे की जे हे सावरी गावातील जे शेड आहे ते गोविंद सिनकर यांच्या मालकीचं आहे आणि गोविंद सिनकर हे गेल्या 4 वर्षापूर्वी देखील येथे वास्तव्यास होते कुटुंबासह। मात्र त्यांना हार्ट अटॅक आल्याने देखील ते बामनोली येथील त्यांच्या मूळ गावी राहायला गेले। मात्र तेव्हापासून हा रस्ता सुरूच आहे। जे कोयना पुनर्वसन विभाग आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत हा रस्ता गेल्या 4 वर्षापूर्वीच्या आधीपासूनच बनवण्यात आलेला आहे। येथे गोविंद सिनकर यांचं कुटुंब देखील वास्तव्यास होतं। एकंदरीत बघायला गेलं तर सुषमा अंधारेंनी केलेला जो आरोप आहे रस्त्याच्या बाबतीतला तो देखील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता तरी स्थानिक लेवलला अशी माहिती मिळत आहे की हा रस्ता जेव्हा इथे कुटुंब राहत होते तेव्हापासूनच स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आणि कोयना विभाग पुनर्वसन यांच्या मार्फत बनवण्यात आलेला आहे।